माझा पाठिंबा आहे। त्यामुळे आता कुठं काही असं किंतु परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा। शेवटी मी मनमोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून माझा निर्णय मी घेतलाय। सभापती पद पाहिजे म्हणून एकनाथ शिंदेचे प्रेशर नाही, हे पहा, याच्या बाबतीत चर्चा होईल। आता चर्चा होईल, चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील, बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेल्या आहेत त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबहुना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत, ही बांधिलकी आम्हाला जपायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं मला काय मिळालं, कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे। महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे, मतांचा वर्षाव केला आहे। आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे। त्यामुळे यामध्ये लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार आहोत। उपमुख्यमंत्री पदासाठी श्रीकांत शिंदेंचं नाव समोर येते आपल्या गटाकडनं, ही गोष्ट खरी आहे का? नाही बघा, चर्चा अजून सुरू आहे। चर्चा खूप, आता तुम्हीच चर्चा करत असता, पत्रकार, तुमच्या चर्चा खूप जास्ती असतात। त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो, या सर्व चर्चा आहेत। आता एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे, दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा। बघा, आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे। जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली, आता चांगलं सरकार स्थापन व्हावं, जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार आणि आम्हाला जनतेबरोबर आम्ही उत्तरदायित्व आहोत। त्यामुळे लोक काय बोलतात, विरोधक काय, आता विरोधकांना काय काम राहिले का, काय राहिले बाकी?